राजेश खूप खुश होता कारण त्याच्या कर्जाचा अर्ज मंजूर झाला होता, तोही कमी व्याजदरात। एवढ्या कमी व्याजदरात कर्ज मिळालं हे ऐकून अभिषेकला आश्चर्य वाटलं। तो विचार करत होता की हे कसं काय शक्य आहे। चांगली क्रेडिट हिस्ट्री आणि चांगला क्रेडिट स्कोअर असल्यामुळेच हे शक्य झालं असेल असं अभिषेकला वाटत होतं। मात्र राजेश म्हणाला की त्याने कधीही कर्जासाठी अर्जच केला नाहीये, त्यामुळे त्याची क्रेडिट हिस्ट्री असण्याचा काहीच विषय नाही। उलट त्याचा क्रेडिट स्कोअर नसल्यामुळे त्याला कर्ज मिळण्याची शक्यताही कमी दिसत होती। राजेश प्रमाणे क्रेडिट हिस्ट्री नसल्यामुळे तुम्हाला कर्ज मिळणार नाही अशी भीती वाटत आहे का? क्रेडिट हिस्ट्री नसल्यामुळे कर्ज मिळणार नाही असा अनेकांचा गैरसमज असतो। कर्जदाराने पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर केली आहे का यावर क्रेडिट स्कोअर अवलंबून असतो। तसेच कर्जदाराने किती कर्ज घेतलंय आणि EMI वेळेवर भरले आहेत का यावर क्रेडिट स्कोअर अवलंबून असतो। ग्राहकाने वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी अर्ज केला की बँका सगळ्यात आधी क्रेडिट स्कोअर तपासतात। एखाद्या कर्जदाराने वेळेवर EMI भरले नसतील तर अशा व्यक्तीला कर्ज देण्यात जोखीम आहे हे बँकेच्या लक्षात येतं। मग अशा ग्राहकांना बँका जास्त व्याजदर आकारतात किंवा त्यांचा अर्ज नामंजूर करतात। मात्र ज्यांनी आतापर्यंत कधीच कर्ज घेतलं नाहीये त्यांचा क्रेडिट स्कोअर काढता येत नाही। क्रेडिट हिस्ट्री नसण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही यापूर्वी कर्ज घेतलं नाही किंवा कोणतंच क्रेडिट कार्ड वापरलं नाहीये। यामुळे तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर कराल का नाही याचं मूल्यांकन करणं बँकेला कठीण होतं। क्रेडिट स्कोअर नसल्यामुळे कर्जदाराची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते। मात्र अशा परिस्थितीत बँका इतर गोष्टी बघून कर्ज मंजूर करतात। ज्यांच्याकडे क्रेडिट हिस्ट्री किंवा क्रेडिट स्कोअर नाहीये त्यांच्यासाठी सिक्युअर्ड लोन घेणं हा एक पर्याय आहे। कोणती तरी मालमत्ता गहाण ठेवून सिक्युअर्ड लोन मिळू शकतं। सुरुवातीला गोल्ड लोन, म्युच्युअल फंड लोन, FD किंवा प्रॉपर्टीवर लोन घेतलं तर ते सहज मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री तयार होईल। बँक कार लोन किंवा होम लोन द्यायला देखील तयार होऊ शकते, कारण हे सगळे सिक्युअर्ड लोनचे प्रकार आहेत। बँकेकडे कार किंवा घर तारण असल्यामुळे अशा कर्जामध्ये बँकेची जोखीम तुलनेने कमी असते, त्यामुळे अशा प्रकारचे सिक्युअर्ड लोन मिळण्याची शक्यता अधिक असेल। आपका क्रेडिट बैकग्राउंड नहीं है तो डेफिनेटली जो लेंडर है अगर वो आपको लेंड कर रही है तो उसमें कहीं ना कहीं उसका रिस्क ज़्यादा रहेगा, तो डेफिनेटली आपको जो इंटरेस्ट चार्ज होगा वो थोड़ा सा ज़्यादा होगा एज कम्पेयर टू समबडी विथ अ क्रेडिट स्कोर। जर तुम्ही यापूर्वी कर्ज घेतलं नसेल तर बँक तुम्हाला मोठी रक्कम द्यायला कदाचित तयार होणार नाही, कारण बँकांना तुमच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचा पुरावा आवश्यक असतो। यामुळे तुम्ही कमी रकमेसाठी अर्ज करू शकता। सर्वप्रथम तुमच्या सर्व अपेक्षित खर्चाचा अंदाज काढा आणि तुम्हाला प्रत्यक्षात किती पैशांची गरज आहे याचं मूल्यांकन करा। तुम्हाला आवश्यक असलेल्या रकमेसाठीच अर्ज करा आणि वेळेवर कर्जाची परतफेड करा। जे लोक इन्फोसिस, TCS सारख्या नामांकित खासगी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत किंवा ज्यांची सरकारी नोकरी आहे त्यांना कर्ज मिळवताना या अडचणी येत नाहीत। दुसऱ्या बाजूला जे लोक स्वतःचा व्यवसाय करतायत त्यांनी त्यांचं बँकिंग मजबूत ठेवलं पाहिजे। मिळणारं सगळं उत्पन्न तुम्ही बँक अकाउंटमध्ये घेतलं आणि सगळे खर्च त्याच अकाउंटमधून केले तर तुमच्या बँक स्टेटमेंटच्या आधारे तुमचा कॅश फ्लो कळू शकेल। तसेच वेळेवर ITR फाईल करा आणि CA कडून बॅलन्स शीट दरवर्षी बनवून घ्या। व्यवसाय करणाऱ्या लोकांना कर्ज मिळवण्यासाठी किमान 3 वर्षांचे ITR आणि बॅलन्स शीट सादर करावे लागतात। जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर 1 वर्ष आधीपासूनच क्रेडिट हिस्ट्री तयार करायला सुरुवात करा। यासाठी तुम्ही एखादं क्रेडिट कार्ड घेऊ शकता। सुरुवातीला क्रेडिट कार्डचा वापर करून रिचार्ज, लाईट बिल, हॉटेलचं बिल यासारखे लहान खर्च केले आणि वेळेवर क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार होईल आणि क्रेडिट स्कोअर देखील वाढेल। मात्र क्रेडिट कार्डचा वापर करताना युटिलायझेशन रेशो शक्यतो 30% वर जाऊ देऊ नका। क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे एकूण लिमिटपैकी तुम्ही जास्तीत जास्त किती रक्कम वापरली आहे तो आकडा। या व्यतिरिक्त क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी अजून काय मार्ग आहेत ते आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया। तुम्ही Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटवर काही शॉपिंग केली आणि तुम्हाला नो कॉस्ट EMI ची फॅसिलिटी मिळत असेल तर त्या सुविधेचा नक्की वापर करा। तुम्ही वेळेवर EMI भरण्यासाठी सक्षम आहात हे त्यातून सिद्ध होईल। तसेच एका वेळेला कर्जासाठी जास्त ठिकाणी अर्ज करू नका। कमी वेळेत जास्त एन्क्वायरी केल्या तर क्रेडिट स्कोअरवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो। जर राजेश प्रमाणे तुमची क्रेडिट हिस्ट्री नसेल तर घाबरू नका।
क्रेडिट हिस्ट्री नसेल तर कर्ज मिळणार नाही असा गैरसमज करून घेऊ नका. पण हे देखील लक्षात ठेवा की क्रेडिट स्कोअर असेल आणि तो चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढेल. चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर तुमची बार्गेनिंग पॉवर वाढेल. कदाचित तुम्हाला जास्त कर्ज मिळू शकतं आणि तेही आकर्षक व्याजदरात.